नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज कटिंग करायला खूप अवघड वाटतं का? तर मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. कारण मला एका ताईची कमेंट आलेली की ताई मला फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवा म्हणून, आणि 38 साईजचं. आणि योगायोगाने माझ्याकडे कस्टमरचं 38 साईजचं फोरटक्स ब्लाऊज होतं, आणि मग मी तुम्हाला त्याच्यासाठी कार्डशीट पेपरवर कटिंग करून दाखवणार आहे. तर इथं मी काय घेतलं, उंची घेतली बघा 15 इंचावर टाकून. 15 इंच कशी घेतली तर 14 इंचामध्ये 1 इंच मिळवून घेतला, म्हणजेच 15 इंच. 14 प्लस 1 इंच 15 इंच. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकू शकता. म्हणजे तुम्हाला जर 13 घ्यायची असेल तर मग 14 घ्या. उंचीबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे की उंचीमध्ये आपण 1 इंच घेत असतो. तर तुम्ही आवडीनुसार उंची घ्यायची. उंची जेवढी तुमची भरपूर छान असेल तर तेवढं ब्लाऊज तुमचं छान बसणार आहे. आता शोल्डर जे आहे ना ते मी इथं घेतलेलं आहे बघा 5.5 इंच. 5.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. 38 साईजचं आहे आपलं पॅटर्न आजचं. आणि मोंढा उंचीसुद्धा 5.5 इंचच घेतलेली आहे. तर आपण आता इथं 5.5 इंच खालच्या साईडनी पण मोजून घेतलं, जसं शोल्डर मोजलं तसंच. आणि या पद्धतीने आता एक सरळ लाईन आखून घेतली. आता इथे आपली येणार आहे घडी. तर घडी म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच. तर तुम्ही 1.5 इंचाचं पण शिलाई मार्जिन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला वाटलं आम्हाला कमी जास्त घ्यायचं आहे तर 11.5 इंच मार्जिन येतं बघा. छातीचा चौथा भाग येतो 38 साईजचा 9.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 2 इंच घेतलं मी म्हणजे 11.5 इंच. तर अशी आपण घडी टाकून घेतली आहे आणि सरळ लाईन ओढून घेतली. तर खालच्या साईडला तुम्ही कमर पण मोजून घेऊ शकता, पण मी इथं कमर नाही मोजलं. तेवढंच येतं, थोडंसं काहीतरी कधी कधी बदल होऊन जातो, बाकी काही नाही. आता इथं 1.5 इंचाचा पॉईंट घेऊन आपण इथं मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. या पद्धतीने फक्त जर तुमचा जास्त डीप गाळा असेल तर थोडं मापामध्ये चेंज होतं बरं का, नाही तर तुम्ही नॉर्मल ब्लाऊज या पद्धतीने कटिंग करू शकता. पण आता जास्त माहिती दिली तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता, त्याच्यामुळं आपण इथं एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने सहज तुम्ही फोरटक्स ब्लाऊज कटिंग करू शकता. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे. तर बघा 1.5 इंच मोंड्याचा शेप घेतला, तो होता आपला बॅक साईडचा. आता फ्रंट पार्टचा आपण मोंड्याचा राऊंड आखून घेऊ, कारण की मी बॅक आणि फ्रंट दोन्ही पण पार्ट आपण सोबतच कटिंग करणार आहे. तर हे बघा, आता हा आतला खोल भाग जो आहे तो आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 इंचावर मी घेऊन ते मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपण घेऊ आता इथं गळारुंदी वरच्या साईडला, जिथं आपली गळारुंदी आहे तिथं. तर मी गळारुंदी ही 2.25 इंचावर टाकतीये. 2.25 इंच गळारुंदी घेऊन आपण आता गळा मोजून घेणार आहे. तर मी थोडं जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, इथून आपण घेतलंय 2.25 इंच. आता मी खाली गळा जो आहे ना तो 7 इंचावर टाकणार आहे. शिवल्यानंतर हा गळा 6.5 इंच तयार होईल. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तुम्हाला जर थोडा आणखीन खोल गळा पाहिजे असेल तर तुम्ही 7.5 इंच पण घेऊ शकता. 7.5 इंचाच्या शक्यतो खाली नाही जायचं, नाही तर गळा खूप डीप होऊन जातो. तसा हा एकदम छान आणि प्रॉपरमध्ये बसतो. पण जर फोरटक्स ब्लाऊज तुम्ही वयस्कर आजीसाठी किंवा एखाद्या बाईसाठी शिवत असाल तर, किंवा स्वतःचं ब्लाऊज शिवत असाल, तुम्हाला गळा जास्त खाली नाही घ्यायचा. जर वयस्कर आजी वगैरे कोणी असेल तर तुम्हाला हा 6 इंचावरच टाकायचा आहे, कारण की शक्यतो त्यांना गळा जो आहे तो खाली नाही आवडत, वरतीच आवडतो. त्याच्यामुळं मी इथं घेतलं आहे 7 इंच. शिवून 6.5 इंच तयार होईल, आणि छान असं आपण गोलगळ्याचा शेप पण देऊन घेतलेला आहे. आता आपण इथं माप टाकणार आहे. जे आपले फोरटक्सचं मार्किंग आहे आपलं, त्याच्यावर आपण आता माप टाकू. तर मी इथं छातीचा 10वा भाग घेते. 4.25 इंचावरती मी एक पॉईंट घेतलेला आहे. 4.25 इंच. वरच्या साईडला आपण अजून एक पॉईंट घेऊ, तो म्हणजे 3.5 इंचावरती बघा. आणि पुन्हा एकदा 4.25 इंच मी मोजून घेतलं इथं. हा झाला आपला 1 टक्स, म्हणजे जो आपला एक टक्स असतो
तो आपला मेन टक्स एकदा भेटला की आपण साईडनी 3 टक्स जे आहे ते आरामशीर घेतो. आता इथे पाऊण इंचावर आपल्याला काय करायचं आहे, एक पॉईंट घ्यायचा आहे, जो आपला टक्स असा छान असा आपल्याला भेटून जाईल. बघा छान असं आपण 1 टक्स घेतलेला आहे. आता आपण बाकीचे पॉईंट घेणार आहे. आता इथून किती पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, 1.5 इंचावरती. ह्या साईडनी पण आपण असं तिरका धरून 1.5 इंचावरती. आता त्याच्यानंतर एक पॉईंट घेऊ वरच्या साईडला आपण मोंढ्याच्या 2.5 इंचावरती. हे 3 पॉईंट आपल्याला भेटले बाकीचे. आता इकडे आपल्याला थोडीशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. व्हिडिओ जास्त फास्ट नाही आहे, एकदम स्लोमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते आहे, जेणेकरून तुम्ही पण छान पद्धतीने याचं कटिंग वगैरे करू शकता. ही पण जी लाईन आहे हुकलूक पट्टीच्या साईडला, ती थोडीशी तिरकी करून घ्यायची आहे. आणि तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा. बऱ्याच मैत्रिणी ज्या आहे ना, आपण काय करतो, सरळ लाईन आखतो, तर तशी न काढता तुम्ही थोडं तिरकी करून बघा, खूप छान पफ येतो मग. आणि याचं अंतर येणं शक्यतो अर्धा इंचाचं ठेवायचं आहे आपल्याला. जे पण आपण पफसाठी कपडा गुंतवतो अर्धा इंचाचा ठेवायचा आहे. आता आपलं हे संपूर्ण 4 टक्स आपलं जे काही मार्किंग आहे ते झालेलं आहे. पण आपल्याला हे ज्यावेळेस आपण टक्स मारतो तर आपल्याला ते कुठेतरी कपडा जो आहे तो आपला कमी पडायला नको. तर आपण इकडे फिटिंगच्या साईडला 1.5 इंच वाढवलं, वर मोंढ्याच्या साईडला अर्धा इंच वाढवलं. आता हे पॉईंट आपल्याला खाली जोडून घ्यायचे आहेत. बघा आपण या पद्धतीने जोडून घेतलेत सगळे पॉईंट. आता आपल्याला खालच्या साईडनी पण वाढवायचे. तर खाली किती वाढवायचं आहे आपल्याला, हे फक्त फ्रंट पार्टला वाढवायचं आहे. तर मी 1.5 इंच वाढवते आहे. तुम्ही अर्धा इंच शक्यतो नका वाढू, तर 1.5 इंचच वाढवून घ्या. आणि या पद्धतीने वाढवून आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची. झालं आहे आपलं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग. बघू शकता तुम्ही, म्हणजे आपलं जे काही मार्किंग आहे ते संपूर्ण झालेलं आहे. आता जे वाढवलेलं पण जे आहे ना, ते आपल्याला बॅकला वाढवायचं नाही आहे, ते फक्त फ्रंटला वाढवायचं आहे. तर कटिंग करताना बॅक पण मी कट करून घेतला बघा, कारण आपण दोन्ही पार्ट सोबतच कटिंग करतो आहे. आता आपण कटिंग झाल्यानंतर काय करू, जे काही एक्स्ट्राचं मार्जिंग आहे ते बॅकचा आपण कट करून टाकू. आता इथे बघा, मी बॅकचा मोंढ्याचा आकार सगळ्यात पहिला कट केला. आता दोन्ही पार्ट मी वेगळे करून घेते, जी जॉईंट होते ते बॅकचा आणि फ्रंटचा. आपण दोन्ही पण पार्ट वेगळे करून घेतल्यानंतर आहे ना, आता हे बघा, जे काही मार्जिंग आहे ना ते सगळ्यात पहिलं आपण इथं करून घेणार आहे. खालच्या साईडने बघा, पॉईंट लक्षात ठेवून आपण इथं काय करू, त्याच्या खाली एक पॉईंट देऊन घेऊ. हे बघा, सेम टू सेम वरच्या साईडला पण जे अर्धा इंच मार्जिंग वाढवलं तिथं पण एक पॉईंट देऊन घेऊ. आणि ह्या साईडला आपण जे 1.5 इंच वाढवलं फ्रंट पार्टला, तिथं पण आपण एक पॉईंट देऊन घेऊ. हे बघा, आता हे पॉईंट देऊन घेतल्यानंतर आता आपण हा पार्ट बाजूला करून घेऊ. आणि एवढे पण पॉईंट आता हे कट करून टाकायचं आपल्याला एक्स्ट्राच. जर व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला कुठेतरी आवडला, समजले तुम्हाला, तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक पण करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील, ज्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेल्या आहेत, तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर बघा आपण एक्स्ट्राचं जेवढं पण वाढवलेलं होतं फ्रंट पार्टचं ते आपण इथं बॅक साईडचं कट करून टाकलं, बरोबर. तर आपला बॅक पार्ट इथं तयार आहे. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला बॅक पार्टला सुद्धा गळा रुंदी घेऊन आवडीनुसार गळा कट करायचा आहे. तर तो कसा मी ते पण तुम्हाला दाखवते, कारण की बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकतात आणि थोडं कन्फ्यूज झाला की मग त्यांना थोडंसं हे होऊन जातं. बघा 2.25 इंच आपण गळा रुंदी घेतली, तेवढीच गळा रुंदी घ्यायची आपल्याला बॅकला पण. आणि त्याच्यानंतर आवडीनुसार तुम्हाला गळाची उंची घ्यायची आहे. मी जसं तर 10.5 इंचावर मार्क केलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. 2.5 इंच गळा रुंदी खालच्या साईडला घेतलेली आहे. आता याचा मस्त असा बॉक्स काढून घ्यायचा आपल्याला आणि बॉक्स काढून छान असं आपल्याला इथं गोल गळ्याचा शेप द्या, किंवा तुम्हाला आवडीनुसार डिझाईन घ्यायची असेल तर डिझाईन पण शक्यतो गोल चौकोनी हे गळे असतात. आणि फोर्टस ब्लाऊजमध्ये साधे ब्लाऊज किंवा वयस्कर आजी हे ब्लाऊज जरा जास्त शिवतात, त्याच्यामुळं गोल गळा चौकोनी गळा तुम्ही नक्कीच शिवू शकता आणि डिझाईनचा पण गळा घेऊ शकता. तर आपण असा गळा टाकून घेतला आहे बघा. तर आपला बॅक पार्ट हा संपूर्ण तयार झालेला आहे, पाहू शकता. आता जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे ते पण आपलं संपूर्ण झालेलं आहे. आणि जो काही मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेऊ. फ्रंट पार्टला कटिंग करण्याचं काही नाही आहे, कारण फोर्टक्सचं हे जे मार्जिंग आहे हे आपल्याला काय करायचं आहे, खडूनी मार्क करायचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती कटिंग करू त्यावेळेस आपल्याला हे खडूनी मार्क करावं लागतं. आणि जे होल आहेत म्हणजे जे 4 पॉईंट आहेत त्याला असे छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.